हॅलो ऑल, जो गेम आपण आता बघणार आहोत तो 2017 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गुगल डीप माइंड कंपनीचं चेस इंजिन अल्फा झिरो आणि काळ्या बाजूला चेस इंजिन स्टॉकफिश. तर 2017 सालचा हा सामना आहे. अल्फा झिरो आणि स्टॉकफिश हे दोन्ही आता पहिल्यापेक्षा अतिशय जास्त डेव्हलप झालेले आहेत, पण तरी देखील हा एक अतिशय इंटरेस्टिंग सामना आहे. आणि या सामन्याचं टायटल असं का दिलंय हे तुम्हाला सामना बघताना नक्की लक्षात येईल. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली D4, उत्तर आले E6, E4, D5. हे फ्रेंच डिफेन्सचा सेटअप आहे. नाईट C3, नाईट F6, E5, नाईट F2 D7, F4, C5, नाईट F3, C takes D4. आता काळ्या प्यादाचा पांढऱ्या घोड्यावर अटॅक आहे, पण ते लगेचच कॅप्चर करण्याआधी अल्फा झिरोची चाल होती नाईट B5. पुढची चाल होती बिशप B4 चेक, बिशप D2, बिशप C5, B4, बिशप E7, नाईट टेक्स D4, नाईट C6, C3. आता C3 ही चाल खेळून पांढऱ्या घोड्याला सेंटर मध्येच सपोर्ट दिलेला आहे. खरं पाहिलं तर नाईट C6 यानंतर स्टॉकफिश जे आहे ते अल्फा झिरो नाईट एक्सचेंजची ऑफर देतोय, पण तरीही अल्फा झिरोने एक्सचेंज न करता C5 ही चाल खेळली. पुढची चाल होती A5, B5. आता प्यादा देखील एक्सचेंज न करता पांढऱ्या प्यादाने काळ्या घोड्यावर अटॅक केला, म्हणून नाईट टेक्स D4 ज्याला अल्फा झिरोने उत्तर दिले C टेक्स D4. आता अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर अल्फा झिरोने सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये प्यादांचा एक छोटासा पिरामिड तयार केलेला आहे, की ज्यामुळे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये अल्फा झिरोची परिस्थिती ही जास्त चांगली आहे. काळ्या खेळाडूचे मोहरे डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागेल. दुसरीकडे अल्फा झिरोच्या मोहऱ्यांसमोरच्या जागा रिकाम्या असल्यामुळे ते लवकर डेव्हलप होतील. पुढची चाल होती नाईट B6, A4, नाईट C4, बिशप D3, नाईट टेक्स D2. आणि आता या स्थितीमध्ये तुम्ही एकतर पांढऱ्या घोड्याने काळा घोडा मारू शकता किंवा पांढऱ्या वजिराने काळा घोडा मारू शकता. पण गेमचं टायटल असं का दिलंय त्याची सुरुवात या चालीपासून होते, जिथे अल्फा झिरोने खेळलेली चाल होती किंग टेक्स D2. तुम्ही पाहिलं तर अल्फा झिरोने कॅसलिंग केलेलं नाहीये. कॅसलिंग करण्यापेक्षा म्हणजेच राजा कोपऱ्यात घेऊन सेफ करण्यापेक्षा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये जे प्यादांचा छोटा पिरामिड तयार केलाय त्याच्या भरवशावरती चाली चालण्याचा अल्फा झिरोचा प्रयत्न आहे. पुढची चाल होती बिशप D7, किंग E3, B6, G4, H5, क्वीन G1, H takes G4, क्वीन takes G4, बिशप F8, H4, क्वीन E7, रुक H2 C1, G6. म्हणजे आपण पाहिलं की अल्फा झिरोने आपला राजा जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड पाशी सरकवलेला आहे, आणि त्यामुळे असं झालेलं आहे की अल्फा झिरो जे आहे ते A to H या प्रत्येक कॉलम मध्ये जिथे जिथे कुठे प्यादा आहे त्या प्यादाचा वापर करून अटॅक करू शकतोय. तुम्ही जर पाहिलं तर इन केस जर कॅसलिंग केलेलं असतं तर शक्यतो F आणि H ही दोन्ही कॉलमवरची प्यादी शक्यतो इतकी पुढे घेतली जात नाहीत, पण ती आता अटॅक करतायत कारण राजा जो आहे तो कोपऱ्यामध्ये नसून राजा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे आणि तो सेफ आहे. या पुढची चाल होती रुक C2, किंग D8, रुक A2 C1, क्वीन E8, रुक C7, रुक C8, रुक टेक्स C8 चेक, बिशप टेक्स C8, रुक C6, बिशप B7. आता पांढऱ्या हत्तीवरती डबल अटॅक आहे, म्हणून रुक C2, किंग D7, नाईट G5, बिशप E7. या अशा परिस्थितीमध्ये स्टॉकफिशने एक अतिशय वेगळा प्लॅन करून एक चांगली चाल शोधून काढली, जी होती बिशप टेक्स G6.
स्टॉकफिश जे आहे जे आता पीस सॅक्रिफाईस साठी जातोय. आता स्टॉकफिश नव्हे सॉरी अल्फा झिरोने चांगली चाल शोधून काढली आणि बिशप टेक्स G6 ही चाल खेळली. अल्फा झिरो पीस सॅक्रिफाईस साठी जातोय. ज्या परिस्थितीमध्ये स्टॉकफिशची चाल होती बिशप टेक्स G5, क्वीन टेक्स G5, एफ टेक्स G6 आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही पाहिलं तर सर्व एक्सचेंजेस नंतर स्टॉकफिश कडे एक काळा उंट, वजीर आणि हत्ती असे 3 मोहरे आहेत. तर अल्फा झिरो कडे वजीर आणि हत्ती असे 2च मोहरे आहेत. म्हणजेच आता या परिस्थितीमध्ये स्टॉकफिश जे आहे ते एका मोहऱ्याने आघाडीवर आहे. पुढची चाल होती F5 आणि ही या डावातली एक अतिशय अफलातून किंवा अतिशय महत्वाच्या चालींपैकी एक चाल मानली गेली. त्याचे कारण एकतर आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूकडे 2 ऑप्शन होते. एक तर F5 या घरावरचा प्यादा मारायचं किंवा दुसरी कुठली चाल खेळायची जी स्टॉकफिशने खेळली रुक G8. पण आपण हे बघूया की इन केस F5 हे प्यादा मारलं असतं तर काय झालं असतं. F5 हे जर प्यादा ई टेक्स F5 अशा पद्धतीने मारलं असतं तर कदाचित यानंतर अल्फा झिरोची चाल असली असती क्वीन F6. ज्यानंतर आता काळ्या राजाला फार चेक बसू नयेत म्हणून कदाचित क्वीन F8 ही जी चाल आहे ती स्टॉकफिशने खेळली असती. पण समजा क्वीन F6 यानंतर दुसरी कुठली एखादी रॅन्डम चाल खेळली असती, जसे की लेट्स से आता पांढरा वजीर जो आहे तो क्वीन G8 या घरावर घेतला तर या अशा परिस्थितीमध्ये अल्फा झिरोने राजाला अशा पद्धतीने चेक दिला असता. ज्यानंतर काळा राजा जो आहे त्याला तुम्ही पाहिलं तर जाण्यासाठी कुठलीही जागा सेफ नाही म्हणून कंपल्सरी E8 या स्क्वेअरवर यावं लागेल. ज्यानंतर अशा पद्धतीने चेक बसेल आणि तुम्ही जर पाहिलं तर हे ऑलमोस्ट नाही म्हणजे हा चेकमेट आहे. पण क्वीन टेक्स B7 चेक यानंतर राजा मागे जरी गेला तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. किंवा क्वीन F6 यानंतर क्वीन F8 न खेळता अजून काही रॅन्डम चाल खेळली असती, जसे की वजीर क्वीन A8 या घरावर नेला असता तरीही क्वीन D6 असा चेक बघायला मिळाला असता. ज्यानंतर काळा राजा पुन्हा एकदा कंपल्सरी E8 या घरावर जाईल. ज्यानंतर क्वीन टेक्स G6 हा अशा प्रकारे चेक बसू शकतो. ज्यानंतर कदाचित काळा राजा पुन्हा एकदा काळ्या घरात येईल, पुन्हा एकदा चेक बसेल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकेल की जिथे आता काळा राजा हा ऑलमोस्ट चेकमेट होऊन अशा पद्धतीने पूर्णपणे चेकमेट होईल. तर एकंदरीतच ते प्यादा मारणं किती रिस्की होतं हे तुम्हाला कळालं असेल. किंवा दुसराही एक ऑप्शन होता की F5 यानंतर ई टेक्स F5 न खेळता G टेक्स F5 अशा पद्धतीने प्यादा मारायचं. पण तरी देखील त्यानंतर क्वीन G7 चेक, क्वीन E7 ही एक चाल असू शकते किंवा राजा मागे जाऊ शकतो. पण जर मागे गेला तरीही रिस्की आहे कारण मागे गेला तर तो लगेचच चेकमेट होईल. त्यामुळे ते तर शक्य नव्हतं. क्वीन G7 चेक नंतर क्वीन E7 ही चाल खेळेल. ज्यानंतर पांढरा खेळाडू रुक C7 चेक आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवर बघायला मिळू शकतं जिथे डाव लांबवला जाईल पण पांढऱ्या खेळाडूचे जिंकण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. ही 3 प्यादी देखील मारली जातील आणि एकंदरीतच काही चालींनंतर पांढरा खेळाडू हा डाव नक्की जिंकेल. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन चेस इंजिनने केलेलं होतं. म्हणूनच F5 यानंतर स्टॉकफिशने F5 हे प्यादी न मारता खेळलेली चाल होती रुक G8, ज्याला अल्फा झिरोने उत्तर दिले क्वीन H6, क्वीन F7, F6, किंग D8, किंग D2, किंग D7, रुक C1, किंग D8, क्वीन E3, क्वीन F8,
क्वीन C3, क्वीन B4. आता क्वीन B4 ही चाल खेळून स्टॉकफिशने पांढरा वजीर पिन करून टाकलेला आहे आणि आता कंपल्सरी क्वीन एक्सचेंज करावी लागेल. म्हणून क्वीन टेक्स B4, A टेक्स B4, रुक G1. आता रुक G1 ही चाल खेळून काळा हत्ती जो आहे तो जी कॉलम सोडू शकणार नाही याची काळजी अल्फा झिरोने घेतलेली आहे. पुढची चाल होती B3, किंग C3, बिशप C8, किंग टेक्स B3, बिशप D7, किंग B4, बिशप E8, रुक A1, किंग C7, A5, बिशप D2, A takes B6 check, king takes B6, rook A6 check, king B7, king C5. तुम्ही पहा की जो राजा पहिल्यांदा ई कॉलम वरती होता E1 या स्क्वेअर वरून आता तो C5 या घरावरती पोहोचलेला आहे. रुक D8, रुक A2, रुक C8 check, किंग D6, बिशप E8. तुम्ही पाहिलं की आता बिशप E8 ही चाल स्टॉकफिशने खेळली, पण किंग D6 यानंतर जर स्टॉकफिशने लेट्स से बिशप टेक्स B5 ही चाल खेळली असती तर यानंतर कदाचित अल्फा झिरोने रुक B2 ही चाल खेळली असती आणि काळा उंट जो आहे तो पिन करून टाकला असता. त्यामुळे तो उंट तर कुठे हलू शकत नाही. इन केस राजाने सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित यानंतर स्टॉकफिश जे आहे अल्फा झिरो जे आहे ते F7 ही चाल खेळू शकतं आणि या प्यादाला वजीर बनण्यापासून रोखण्यासाठी कंपल्सरी रुक F8 ही चाल खेळावी लागेल. ज्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं. किंवा F7 यानंतर लेट्स से की लगेचच वजीर होण्यापासून न रोखता पांढऱ्या राजाला चेक दिला तरीही पांढरा राजा काळ्या घरावर जाईल. ज्यानंतर अगदी पुन्हा जरी चेक दिला तरीही हे असं काहीसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे काळ्या राजाला काही फारशा अडचणी होणार नाहीत आणि पांढरं प्याद हे ऑलमोस्ट वजीर बनणार हे निश्चित आहे. आणि एक रॅन्डम चाल आता कदाचित खेळून बघू की ज्यानंतर वजीर बनेल आणि हे शेवटी असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल की जिथे पांढऱ्या खेळाडूकडे एक हत्ती आणि 3 प्यादी आहेत जे जे एंड गेम मध्ये जास्त पॉवरफुल युनिट आहे. या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूचे जिंकायचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. एकंदरीतच हे लक्षात घेऊनच किंग D6 यानंतर पांढरा प्यादा मारायच्या भानगडीत स्टॉकफिश पडले नाही. त्याने बिशप E8 ही चाल खेळली. ज्यानंतर अल्फा झिरोची चाल होती किंग E7, G5, H टेक्स G5 आणि या परिस्थितीमध्ये स्टॉकफिशने आपली हार मान्य केली. कारण आता पांढऱ्या खेळाडूकडे 2 कनेक्टेड पास पॉन झालेली आहेत जी पुढे येतील आणि त्यातले एक तरी वजीर नक्की बनू शकतं. त्यांना हत्ती आणि राजाचा देखील सपोर्ट आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती काळ्या खेळाडूसाठी खूप अवघड आहे. राजाला चेक देखील देऊ शकत नाही कारण राजाला चेक दिला तर काळा उंट मारला जाईल, म्हणजे ते देखील एक प्रॉब्लेमच आहे. म्हणूनच या परिस्थितीत स्टॉकफिशने आपली हार मान्य केली आणि अल्फा झिरोने हा डाव जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. काही ठिकाणी चुकून स्टॉकफिश आणि अल्फा झिरो मध्ये माझं कन्फ्युजन झालं, त्याबद्दल माफ करा. पुन्हा सांगतो, पांढऱ्या बाजूला अल्फा झिरो होतं आणि काळ्या बाजूला स्टॉकफिश होतं. तर मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.